प्रेक्षक हो नमस्कार. मी गोपाळ कुलकर्णी. माध्यम वृत्तमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण लातूरपासून जवळ असलेल्या रामेगाव येथे आलेलो आहोत. या ठिकाणी एक उसाचा रसवंतीगृह एक आहे. उन्हाळा सुरू झाला की रसवंती हमखास मिळते. तर या रसवंतीविषयी आणि उसाच्या रसाविषयी आपण या रसवंतीगृहाचे मालक यांच्याशी बातचीत करणार आहोत. त्यांच्याबद्दल विस्तृत माहिती करून घेणार आहोत. चला तर आपण आता त्यांच्याशी चर्चा करूया. तुमचं नाव काय? नेताजी बालाजी. तर या तुमच्या रसवंतीगृहाचं नाव काय? बालाजी हायटेक रसवंती. केव्हा चालू केली तुम्ही रसवंती? ही आम्ही गेल्या वर्षी 2 एप्रिलमध्ये गुढीपाडव्याच्या बरं. कसा प्रतिसाद आहे याला? प्रतिसाद समाधानकारक आहे. कारण या ठिकाणी जे आपण या रूटवरती जर पाहिलं आपण बार्शी रोड, तर जी रसवंती भरपूर आहे, पण जी हायटेक म्हणजेच हाय टेक्नॉलॉजी जी आपली मशीन आहे त्या टेक्नॉलॉजीनुसार आपण चांगला आणि उत्कृष्ट असं सेंद्रिय खतापासून तयार केलेला जो ऊसाचा रस आहे तो बिगर होता. मला आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही या हायटेक रसवंतीगृहाच्या मशीनविषयी ही सविस्तर माहिती द्या. म्हणजे हे कुठून आणली, काय आहे, तर इतर रसवंतीगृहापेक्षा ह्या तुमच्या मशीनची काय काय वैशिष्ट्ये आहेत? हो बिलकुल सर, काही हरकत नाही. तर ही जी म्हणजे जी पूर्ण आहे काय म्हणतात? तर याला हायटेक हायटेक म्हणजे हाय टेक्नॉलॉजी वापरलेली आहे यामध्ये. तर ह्या बेसिकली एक शुगर केन ज्युसर आहे जो PSGP इंडस्ट्रीज हैदराबाद ह्या कंपनीनं हा मॅन्युफॅक्चर केलेला आहे. म्हणजे हैदराबादला काय होते? हैदराबादला आता त्यामध्ये जी मोटर वगैरे आहे ते त्या मोटर किंवा ऑटोमॅटिक ते बाहेरून मागवत असतो, पण असेंबल आणि मॅन्युफॅक्चरिंग ज्याची जी आहे तो पूर्ण प्लांट हैदराबाद येते आणि तिथूनच तुम्हाला अच्छा, म्हणजे याच्यामध्ये तुम्ही बर्फ वगैरे काय नाही टाकत? नाही, बिलकुल आपला म्हणजे बर्फ आपण वापरतही नाही किंवा आपला त्याच्याशी निर्भरपणे काही संबंध नाही. कारण यामध्ये ही जी मशीन आहे ती टोटली फुल्ली ॲटोमॅटिक मशीन आहे. त्यामुळं फ्रीजर इन्स्टंट फ्रीज आहे या मशीनमध्ये. त्यामुळं आपल्याला बर्फाची आवश्यकता पडत नाही अजिबात नाही. हे जास्त महाग आहे का मशीन? हा, मशीनची कॉस्ट, इनिशियल कॉस्ट ज्याला आपण कॅपिटल कॉस्ट म्हणजे सुरुवातीची जी कॉस्ट आहे ती थोडीशी जास्त आहे. जवळपास एक सध्या एक 2,30,000 पण एकदा घेतलं की तुम्हाला ते काय नाही? हा बिलकुल. जर समजा तुम्ही वन टाईम इन्व्हेस्टमेंट केली किंवा करू शकाल तर त्यानंतर तुम्हाला याचं अदर मेंटेनन्स पण फार कमी आहे. सगळ्यात महत्त्वाचे याला फक्त वीज लागते आणि विजेवर हे चांगलं इफिशियन्सी चांगली आहे. या पद्धतीने क्वालिटी, ऊसाची क्वालिटी असेल, रस आपलं टेम्परेचर सेटिंग वगैरे सर्व दाखवतो त्याप्रमाणे आपण त्याचं तापमान याला जो लागणारा ऊस आहे तो तुम्ही कुठं आणता आणि कशा प्रकारचा ऊस आहे तो? तो सर बघा ऊसामध्ये भरपूर जाते. 62,000, 671, 86,032, 10,001, 8,005, 31,02. तर आपण जे प्रेफरन्स देतो ते 2 ऊसाला देतो, 671 आणि 86,032. आणि जो एकदम चांगला मानला जातो 62,000 तो आपल्या भागामध्ये फार करून मिळतो. आपण 86,032 या जातीचा जो ऊस आहे त्याचा जास्तीत जास्त वापर करतो. कुठनं आणता हा तुम्ही ऊस? हा ऊस सर आता आपली पण शेती आहे, पण थोडं पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपण सध्या जे आपले मित्र आहेत शेतकरी ज्यांच्याकडं नेहमी ऊस असतो त्यांच्याकडून आपण घेतलेलं आहे, ठरवून घेतलेलं आहे. तिथं वजन करून जो कारखाना भाव आहे त्यापेक्षा थोडंसं आगाव पैसे देऊन आपण ते घेतलेलं. किती ऊस दररोज तुमचा हे होतं? आता ते म्हणजे ग्राहक आलो हा खरं सांगायचं झालं तर पूर्णतः हा जो बिझनेस हाच म्हणजे कोणताही बिझनेस पूर्णतः कस्टमरवर समजा आज मला 50,000 असेल उद्या 500 जाऊ शकतो. तर त्या पद्धतीनं हा किंवा उन्हाच्या तापमानावरती असो, वाहतुकीवरती असो, त्याच पद्धतीनं किंवा एखादी
टूर आली सहल आली तर पूर्ण गेम चेंजर होऊन जातो पूर्ण दिवस. म्हणजे सगळं तुमचा हा धंदा आहे तो एकदम ग्राहकाच्या याच्यावर आहे. हो बिलकुल 100% ग्राहकाच्या प्रतिसादावरती. आणि या उसाच्या रसाच्या म्हणजे ते फायदे काय काय आहेत? सर ऊसाचा जो रस आहे तो आता आपल्याकडं जो आहे तो आपण प्युअर नॅचरल रस देतो. त्यामध्ये आता आपण लिंबू अद्रक वापरतो आणि जो ऊसाचा जो रस आहे प्युअर रस त्यामध्ये आपण काहीच टाकत नाही बिलकुल. त्यामुळं क्रशर वगैरे आहे ते एकदा तुम्हीच टाकायचा त्यानंतर मध्ये फ्रीजरमध्ये जाणार तो कंटेनर असतो त्यामध्ये थंड डायरेक्ट आपल्याला प्यायला मिळणार व्यवस्थित शुद्ध रस. आणि हा थंड होत असल्यामुळं याचा फायदे असे आहेत की जे आपल्याला किलो कॅलरीज ज्याला आपण म्हणतो की आपल्याला आता आपण ह्युमन बीन आहे त्याला एक एनर्जी लागते ती इन्स्टंट एनर्जी बुस्टर ही सगळ्यात फास्ट आपला उसाचा रस शुगर. त्याचे फायदे काय त्याचे? फायदे तसे भरपूर आहेत पण हां समजा कावीळ आता ते जे आहेत समजा आयुर्वेदिक फायदे किंवा ते मेडिकल फायदे ते आपण म्हणजे भरपूर आहेत. जर गुगल केलं तर तुम्हाला समजून जातं. पण जे एक शीतपेय जे आहेत आपले कोल्ड्रिंक्स वगैरे सॉफ्ट त्यापेक्षा हे भरपूर जे आहे पूर्ण ऑर्गॅनिक नॅचरल आपण थोडं हां जर तुम्ही जास्त प्रमाणात घेतलं असतं थोडं तुम्हाला काही त्रास जाणवू शकतो जास्त प्रमाणात. पण तोपर्यंतही जी कोल्ड्रिंक्स आहेत तुमचे कोका कोलाचे असू द्या किंवा कोणतेही त्यापेक्षा थम्सअप स्प्राईट जे पण असेल ते त्याच्याबद्दल काय म्हणू नाही ती जशी ज्यांची त्यांची आवड आहे पण त्यापेक्षा ही गुणकारी आहे. आणि काही जे आजार आहेत असं ऐकलंय मी पण कन्फर्म नाही की त्यांना म्हणजे डॉक्टर सांगतात की तुम्ही रस प्या. आणि मेंटली पण जर समजा आपण ते पिलं तर थोडं पीस आपल्या जीवाला थोडी शांतता फील होते. धन्यवाद तुम्ही या संदर्भात माहिती दिली होती आणि तुम्हाला तुमच्या व्यवसायाबद्दल आणि त्या माध्यमातून तसे मी शुभेच्छा देतो. आणि या उन्हाळ्यानिमित्त तुम्ही ग्राहकांना काय आवाहन करणार? आम्ही या उन्हाळ्यानिमित्त हेच आवाहन करतोय की आमची रसवंती नवीन आहे आणि प्रतिसाद समाधानकारक आहे. कमी म्हणता येणार नाही समाधानकारक आहे. आणखी आम्ही वाढवत आहोत. तर जर समजा तुम्ही बार्शी रोड या मार्गावरती आला तर नक्कीच आस्वाद घ्या. आणि उत्कृष्टमधील सुद्धा उत्कृष्ट सेवा मी देऊ. काय नाव तुमच्या रसवंतीगृहाचं? बालाजी हायटेक रसवंती. अच्छा, हो, धन्यवाद. मुरुड अकोला गट नंबर 236 मध्ये ही आपली रसवंती तुम्ही आस्वाद घेऊ शकता. आणि ऊसाचा रस कॉस्ट पण एकदम धन्यवाद. आणि माध्यम वृत्त या चॅनलला आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. मी गोपाळ कुलकर्णी, माध्यम वृत्त सेवा.